जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपलं काहीही महत्व उरलं नाही, त्यावेळी आपल्याला खूप दुःख होतं, त्रास होतो. अशा वेळी त्या व्यक्तीशी भांडत बसू नका, वाद घालत बसू नका. अशा वेळी काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण ते सांगण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, ती व्यक्ती तुम्हाला महत्व देत नाही म्हणून तुम्ही त्या व्यक्तीशी भांडत बसू नका, वाद घालत बसू नका. या जगामध्ये लोक एवढी पण बिझी नसतात की त्यांच्याकडे आपल्या व्यक्तीसाठी वेळच नसतो. ज्याला आपलं मानतो त्याच्यासाठी आपल्याकडे थोडा तर वेळ असतोच. हे सगळं आपण किती महत्वाचं आहे यावर अवलंबून आहे. त्या व्यक्तीसाठी तुम्ही महत्वाचं असाल तर ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीही करून वेळ काढणारच. आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या व्यक्तीवर भांडण करणं योग्य आहेच, पण जी व्यक्ती तुम्हाला सतत इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तीशी भांडण करण्यात काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा तुमचा वेळ, तुमची शक्ती तुमच्या प्रगतीसाठी वापरा. नंबर 2, शांत राहा. जेव्हा तुमच्या लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचं महत्व कमी झालं आहे, तेव्हा शांतपणे तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा. हे करायला तुम्हाला थोडं अवघड जाईल, पण हे करणं खूप महत्वाचं आहे. आपलं म्हणणं सिद्ध करत बसण्यापेक्षा माणसाने शांत राहिलेलं बरं. कधी कधी शांत राहणं सगळ्यात मोठं उत्तर असतं आणि आपली हीच शांतता समोरच्याला खूप त्रास देते. स्वार्थी लोकांना शांत राहूनच उत्तर देणं म्हणजे सगळ्यात उत्तम उत्तर आहे. नंबर 3, त्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहू नका. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहता तेव्हा तुमची किंमत आपोआप कमी होते. जी व्यक्ती तुम्हाला गरज असते तेव्हा गायब असते, त्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहणं बंद करा. त्याला तुमची कमी जाणवू द्या, तेव्हाच त्याला तुमचं महत्व कळेल.